सह्याद्री देवराई फाउंडेशन ही महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षापासून महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी काम करते. तर प्रत्येक ठिकाणच्या जिल्ह्यातले सीड्स बिया कशा गोळा होतील आणि त्या एकत्र येऊन जास्तीत जास्त रोपं कशी तयार होतील आणि दुर्मिळ होत जाणाऱ्या प्रजाती परत लाखोनी परत कशा येतील आणि आपण परत समृद्ध कसं होऊ याच्या दृष्टीनं बिया गोळा करतोय आणि जास्तीत जास्त बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजे देवराई वाढाव्यात त्यासाठी प्रयत्न करतोय. एक लक्षात आलं की आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट या प्रजाती जास्त कधी गोळा करत नाही, एक कागदोपत्री जास्त काम करतात. त्याच्यामुळे आपल्याला 10 ते 15 प्रजाती मिळतात. आपल्या 100-200 पर्यंत प्रजाती करायची असतील तर आपणच काम करायला पाहिजे. तर तुम्ही जास्तीत जास्त सीड गोळा करा आणि आपण देऊया. इकडे विकास नर्सरी आणि यांची सीमा नर्सरी या 2 नर्सरीचे लोक आहेत ते आपल्याला भेटले आणि लाखो किती बिया द्याल तेवढी ती रोपं करून द्यायला तयार आहे. आपल्याला घरपोच द्यायला तयार आहेत, आपल्याला मोठी करून द्यायला तयार आहे. तर असंही ते त्यांचं आहे. तर एक नवीन सरकारच उभं राहत आहे जो लोक आहे अशा पद्धतीने आपण काम करू शकतो. तर त्यासाठी जास्तीत जास्त आता कोकणात आली शूटिंगला म्हणून कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यातले म्हणजे आता हा महिना पूर्ण आहे याच्यात तुम्हाला नंबर घेऊन ठेवा. प्रसाद आहे गेगल आहे किंवा इथल्या संस्थेतली जी लोक आहेत दर्शन सगळ्यांनी मिळून तुम्ही ठरवा की ह्या एकत्र बिया गोळा केल्या तर इथे येईल ह्यांचा टेम्पो घेऊन जाईल आणि ते सगळं होईल. तर त्याच्यावरती नेमकी प्रक्रिया करून त्यांचं बाळणपण नीट होऊन त्यांची मुलं जपून जातील असं ते त्यांच्याकडे प्रसूतिगृह आहे. झाडांची प्रसूतिगृह अशी म्हणायला हरकत नाही. हे नवीन शब्द आहे ना झाडांचं प्रसूतिगृह. तर यांच्याकडे आहेत आणि त्यामुळे जशी जास्त बाळं निर्माण करून महाराष्ट्रात आपण जास्त म्हणजे कसे माणसालाही वाढायला लागली पण झाडं कमी वाढली. तर आपल्याला झाडं वाढली पाहिजे तर माणसं कमी झाली म्हणजे माणसं कमी नको करूया म्हणजे तीच झाली तर बरं पण झाडं वाढली नाही का. तर माणसं झाडाला मारतात आणि झाडं माणसाला मारत नाही मग प्रमाण बॅलन्सच होत नाही. त्या वेगात माणसं झाडं मारतायत एवढी झाडं माणसाला मारत नाहीत त्या वेगात. झाडांचं जर प्रमाण बॅलन्स करायचं असेल आपल्याला तर आपल्याला झाडं वाढवली झाडांचंच प्रमाण वाढूया म्हणजे माणसांचं प्रमाण कमी दिसेल. मावा रे समजता तू कोचऱ्या गावचो अधिकारी गादयेचो मालक रवना आज समजता एक शिंदे परगावसून तुझ्या पायाकडे लेकरा आज हिंदली असत आणि लेकराने आज जी काय आपली मनकामना असत ती तुझ्या कानावर घातलेली असत. ती अशी की जी काय लेकरा कामकाज करत त्या त्यांच्या मनासारख्या तुझा तू घडवून देव त्यांची जी काय मनकामना असत त्या पद्धतीने त्यांची तुझी तू परिपूर्ण करून देऊची. ह्या शिंद्या गाव जो कोण ज्या गावात लेकरा पाणी काढतं आज त्यांच्या गावच्या घराकवाले सामील करून आज त्यांचा घरचो आकार कोण मूळ पुरुष असा आज त्या घराकवाले सामील करून आज तू कोचऱ्या गावचो अधिकारी गादीचो मालक रवणार आज तू रखवाले एक सामील नाव आज तुझं पूर्वपान चाललेल्या प्रथा आहेत सगळ्या पण कचरा पण तितकंच करतात. पूर्वी लोकांचा मानस असा होता की आतमधल्या कोणत्याही वस्तू बाहेर आणायचं नाही. पण जेव्हा समजवलं की प्लास्टिक आणायला काही प्रॉब्लेम नाही प्लास्टिक तर आपलंच आहे तर आता बऱ्यापैकी तिथे साफसफाई झालेली आहे. तसं लास्ट टाइम तुम्हाला बोललो नाही तसं त्याच्यानंतर आपण साफसफाई करून पण घेतली. फक्त एक रिक्वेस्ट आहे की आपण ग्रामपंचायतीकडून जर तिथे बोर्ड लावू शकलो की डोंबुबाला मध्य ठेवून की इथे प्लास्टिकचा कचरा टाकू नका किंवा तुम्ही येताना जास्तीत जास्त म्हणजे कमीत कमी प्लास्टिक कसं आणू शकाल. कारण का तिथे काय होतंय दर सोमवारचं दुधाचा अभिषेक करतात. आता आपण प्रत्येकाला नाही थांबू शकत अभिषेक न करून पण ते प्लास्टिकच्या पिशव्या तिथेच टाकतात दुधाचे 20-21 पिशव्या दर सोमवारी असतात. तर जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी जाऊन साफ करतो पण ते कसं होतं जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ते होणार नाही. जी काय होती थोडी पाहिजे
ती सगळी झाडं तोडली. बेल्ला माडसारखा खूप मोठी झाडं त्याच्यावरती हॉर्नबिल घेऊन बसायचे, खूप छान अशी झाडं इथं होती. म्हणजे ती 50 आणि त्याच्यानंतर परत एक 20-25 झाडं परत इथं होती. मग आता ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचं कोण आहे? इथं आरिफो आहेत कुंभार म्हणून. ते काय म्हणतात की साहेब आमच्याकडं 5 झाडांचं आम्ही करू शकतो, बाकीचे झाडं आमच्या ह्याच्यामध्ये येत नाहीत, म्हणजे ज्याला बाबा ती तोडली तर तोड किंवा काय अशा पद्धतीचं थोडंसं आम्हाला त्यांनी कारण सांगून, पण आम्ही त्यांच्या विरोधात पण आता थोडंसं हे करतो की बाबा हे काय करू शकतो. परमिशन घेतली. थोडं ना याची बातमी आदल्या दिवशी मी येऊन सर्वे करून गेलो होतो, दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी आलो मी. फोटोग्राफी आहेत आधीचे आहे, तोडल्यानंतरचे सगळे आहेत. किती झाडं तोडली त्याची सगळी पूर्णपणे आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट केस करू शकतो. चालू आहे त्या कोर्टामध्ये. खूप दुर्मिळ आहे आणि इथेच असते आंबोली आणि रक्तशितीवर याचं मुळांचं औषध बघा का 70 कोरोना जातात. बाळा औषधामध्ये छोटे छोटे हिरगे असतात ना, दुखवायचे आणि बाळा औषधामध्ये वापरतात. ते बी रिअल आहे. नाही, ते real नाही आहे. हे बी नाही सर, बाळ हिरडायचं. बाळ हिरड आहे. बाळ हिरड. आणि आता आम्ही खाल्ले ते जरा 4 झाडं दाखवतात, आपण थोडं काढतो. संतरंगी आहे. आज दिवसभर तुम्ही सिंधुदुर्गातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या संस्कृती बघण्यासाठी आणि बीज संकलन ह्या निमित्ताने ते सगळं जमून आलं आणि तुम्ही एवढा वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. कोकणकर म्हणून धन्यवाद. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आज कोकणातले सगळे पैलू बघितले, नैसर्गिक देवराई बघितली जी देवाची आहे, त्याच्यानंतर माणसाने स्थापन केलेलं रवळनाथ मंदिर बघितलं, त्याच्यानंतर तुम्ही इकडची खाद्य संस्कृतीही बघितली की नैसर्गिक पदार्थ कसे बनले जातात, मासे जे मासेमारी स्थानिकांचं मूळ खाद्य आहे तेही तुम्ही त्याचाही आनंद घेतला. बीज संकलनाच्या निमित्त तुम्ही तरुण मुलांना काय संदेश द्याल की बीज संकलन कशासाठी केलं पाहिजे आणि त्याचा उपयोग काय? आज मी शूटिंगच्या निमित्ताने इकडे आलो होतो आणि मंदार मागच्या वेळेला भेटला होता आणि मला असा सोर्स नव्हता चांगला की इकडे कोण बघू शकेल. तर मंदार मागच्या वेळेला मेघल भेटली होती आणि त्यांचा ग्रुप भेटला होता. तर मला बरं वाटलं की डोंगोबाची देवराई आम्ही भेटलो पहिल्यांदा आणि यांना म्हटलं की ती साफ झाली पाहिजे. यांनी मनावर घेतला आणि ती साफ करून दाखवली. म्हणजे अंधश्रद्धामधली अशी गोष्ट नाही की अंधश्रद्धा म्हणजे घाण पण असते. तर त्यातली जी घाण आहे ती काढून श्रद्धा कशी असते. डोंगोबाची देवराई बघून मला खूप चांगलं वाटलं. तिथं ते शिरवाळे आणि नाचणीचे शिरवाळे आणि साधे शिरवाळे आणि त्याचा रस हे उत्कृष्ट खाणं मला वाटतं जगप्रसिद्ध खाणं हे झालं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये जे चांगलं प्रोटीनयुक्त म्हणतात ते सगळं त्याच्यामध्ये आहे. तर त्याच्याबद्दल धन्यवाद. हा सगळ्यांनी खावा शिरवाळे. आणि त्यानंतर मी रवळनाथ मंदिर बघितलं, तिथले गाराणं बघितलं. तर त्या माणसाचं गाराणं जी परंपरा आहे ती चांगलं इतकं भारी वाटलं मला की पॉझिटिव्हिटी. देऊळ म्हणजे काय शेवटी पॉझिटिव्हिटी ना. तिथं जाऊन तुम्ही डोळे झाकता आणि मातलं मन तुम्ही स्वतःच देव बनता ना, स्वतःचा आत बघता ना, डोळे झाकून काय करता. तर ते बघताना तो जो गाराणं चाललं होतं त्याच्यामध्ये मी सतत ऐकलं की ती पॉझिटिव्हिटी, हे असं बरं कर, तसं बरं कर, चुकलं तर माफ कर, असा प्रसंग आला तर त्याला सपोर्ट कर, इकडून देवीचा सपोर्ट येऊ दे, तिकडून सपोर्ट येऊ दे, नैसर्गिक सपोर्ट येऊ. मग बेसिकली तिथे जाऊन पॉझिटिव्हिटी ते रवळनाथाच्या मंदिरात मला छान वाटलं. त्यानंतर आम्ही
प्रत्येक ग्रामपंचायत भेटू ना, त्या ग्रामपंचायतीतल्या सरपंचांनी जरा राजकारण जरा बाजूला ठेवून गावासाठी तरुणांसाठी कशा पद्धतीने त्यांना सपोर्ट करता येईल. मुलांना वाटलं की बाबा इथं बेकायदेशीर काय होतं आहे, फ्रॉड काय होतं आहे, तर तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे. तुम्ही तरुण आहात, तुमचं पुढचं भविष्य तुमच्यावरती अवलंबून आहे. तर तुम्ही मी याच्याकडे एक नंबर देतो. एक कोर्टाचा वकील आहे माझा मित्र सह्याद्री देवरातर्फे, आम्ही एक नंबरच काढला आहे. त्याच्यात कुठेही काही प्रॉब्लेम असेल की लगेच आम्ही कोर्टाची ॲक्शन घ्यायला तयार आहोत. बेकायदेशीर काही असेल तो नंबर आता खाली येईलच, तो दाखवेलच. पण त्या नंबरवर तुम्ही कधीही सांगा, कोणी तुमचं नाव सांगितलं जाणार नाही, काय नाही, पण ती गोष्ट समजून घेतली जाईल आणि त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल. त्यामुळं झाडतोड असेल, वाळूपसा असेल, अतिक्रमण असेल किंवा काय चाललं असेल गावात असं, तर त्यासाठी सांगा. त्यानंतर आम्ही बऱ्याच सीड कलेक्शन केलं. गावातल्या सगळ्यांनी ह्या महिन्यात जेवढं कुठं जास्तीत जास्त प्रजातीचं सीड बीज गोळा करता येईल तेवढं करा. तुम्हाला जेवढी रोपं लागतील ह्या आयुष्यात ते मी तुम्हाला द्यायची कबूल करतो, तुम्हाला मिळेल अशी व्यवस्था करतो. आपण आपल्या वयात की झाडं लावली पाहिजेत. शेवटी अन्न आणि श्वास हा झाडांपासून मिळतो. त्यामुळे आईनंतर आपली झाड हेच खरं दुसरी आहे, आई असते. हा बाकी सगळ्यांचा मनाचा खेळ असतो, हे तुम्हाला मी नीट सांगतोय. ते नीट आहे का तुमच्या वयात की झाडं तुम्ही लावलीच पाहिजेत. आणि उत्तर आपण जाऊ, एकाच दिवसात सगळं काही संपोषण आहे. पण कोकण हे जगातलं ग्रेट आहे. काही माणसं लई बेकार आहेत, त्यांच्यापासून सावध राहायचं. धन्यवाद सर.